श्री स्वामी समर्थ. गुरुवारी 11 जूनला आलेली कमला एकादशी जर तुम्ही दुर्लक्षित केली तर पुढची अशी संपूर्ण संधी थेट 3 वर्षांनी येणार आहे. अधिक मासातील ही शेवटची आणि अत्यंत प्रभावी एकादशी मानली जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला फक्त एक वस्तू अर्पण केली तर कितीही मोठं कर्ज असो, पैशाचे अडथळे असो किंवा विवाहात येणाऱ्या अडचणी असो, त्यातून मार्ग मिळायला सुरुवात होते असं मानलं जातं. अनेक लोक मनापासून हा उपाय करतात आणि त्याचा घरात धनप्राप्तीचे नवे मार्ग उघडतात. विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी मोठा खर्चही लागत नाही, पण वेळ आणि श्रद्धा मात्र खूप महत्त्वाची असते. त्यामुळे हा दिवस अजिबात वाया घालू देऊ नका. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मंडळी, प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी महत्त्वाची असते, पण अधिक मासात येणाऱ्या एकादशीचा महत्त्व खूप मोठं सांगितलं जातं. आणि आता आलेली ही कमला एकादशी जर अधिक मासातील शेवटची एकादशी आहे, म्हणूनच या दिवसाला खूप खास मानलं जातं. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनापासून पूजा केली तर घरातील अनेक अडचणी कमी होतात. सतत पैशाची चिंता असेल, कर्ज वाढत असेल, मेहनत करूनही पैसा टिकत नसेल, घरात शांतता नसल्यासारखं वाटत असेल, तर या दिवशी केलेला उपाय खूप लाभदायी मानले जातात. कमला एकादशी ही माता लक्ष्मी संबंधित एकादशी मानली जाते. त्यामुळे या दिवशी धन, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी विशेष प्रार्थना केली जाते. अनेक जण वर्षभर वाट पाहत असतात आणि ही एकादशी, अधिक मासात येणारी ही एकादशी कधी येते तर या दिवशी केली पूजा आणि सेवा लवकर फळ मिळते, कारण की ही एकादशी 3 वर्षातून एकदा येत असते अशी श्रद्धा आहे. तुम्ही स्वतः पाहत असाल, काही लोक खूप मेहनत करतात, दिवसभर कष्ट करतात, पण तरीही पैशाची अडचण संपत नाही, हातात पैसा टिकत नाही. कर्ज फेडायचं म्हटलं की नवीन खर्च उभा राहतो. काहीच घरात कर्ज असतं, काहींचा व्यवसाय, काहींची इतर अडचणी असतात. पैसा घेतला किंवा पैसा आला की तो टिकत नाही, त्याला वाटा फुटत असतात. मग सतत मनावर ताण येत राहतो. अशा वेळी मनाला आधार देणारे काही धार्मिक उपाय लोक श्रद्धेने करतात, त्यामुळे त्यांना मानसिक ताणही दूर होतो आणि मार्गही सापडतात. या कमला एकादशीला पिंपळाच्या झाडाशी संबंधित काही जे उपाय आहेत तर ते सांगणार आहे, तर ते तुम्ही नक्की करा. तो खास करून आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी केला जातो, कारण पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास मानला जातो. तसेच माता लक्ष्मीची कृपा त्या वृक्षावर कायम असते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते आणि धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात असं सांगितलं जातं. आणि म्हणूनच गुरुवारी हा उपाय नक्की करा. उपाय केला नाही तर चालेल, पण श्रद्धा आणि विश्वासाने हा छोटासा उपाय जरूर करा, कारण पुन्हा अशी संधी 3 वर्षांनी येणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार काही मोठे तयारी करायची नाही. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरात सहज मिळणाऱ्या वस्तूंनी हा उपाय पूर्ण होतो. पण हा उपाय करताना मन शांत आणि श्रद्धापूर्ण असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कोणताही उपाय हा विश्वासाने केला जातो तर त्याचं फळ अधिक चांगलं मिळतं. असं मानलं जातं की गुरुवारी 11 जूनला सकाळी शक्यतो लवकर उठायचं आहे. स्नान करताना पाण्यात थोडीशी हळद आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, तर अधिक चांगलं मानलं जातं. गंगाजल नसेल तर साध्या स्वच्छ पाण्यानेही स्नान करू शकतात. मुख्य गोष्ट म्हणजे शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवायचं. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे. शक्य असेल तर हलक्या पिवळ्या रंगाचे आपल्याला स्वच्छ रंगाचे कपडे आहे तर ते परिधान करायचे आहे. कमला एकादशी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित मानली जाते. त्यानंतर देवघरात जाऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला नमस्कार करायचा. घरात तुळस असेल तर तुळशीला समोर हात जोडून प्रार्थना करायची. आता प्रश्न पडेल, हा उपाय कोणत्या वेळी करायचा? तर हा उपाय सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेत करू शकतात. सकाळी सूर्योदयानंतर आणि 6:30च्या आत हा उपाय केला तर उत्तम मानला जातो. आणि जर संध्याकाळी करणार असाल तर सायंकाळची तिन्ही सांजेची वेळ खूप शुभ मानली जाते. म्हणजे साधारण 7:30च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकतात. यावेळेस वातावरण सकारात्मक ऊर्जा जास्त असते असं मानलं जातं. म्हणून या वेळेत केलेली पूजा आणि प्रार्थना मनाला शांत देते. घरातील स्त्री, पुरुष, वृद्ध अगदी कोणतीही हा उपाय करू शकतात. आता उपायासाठी कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत
समजून घ्या, एक तांब्याचा किंवा साधा स्वच्छ कलश घ्यायचा आहे. स्वच्छ पाणी भरायचं आहे. त्या पाण्याची मूठभर हळद टाकायची. त्यानंतर 1 चमचा कच्चं दूध गाईचं टाकायचं. गाईचं दूध नसेल तर साधं दूध दही वापरू शकतात. मग थोडंसं कुंकू, अक्षता आणि लाल पिवळ्या मौलीचा धागा घ्यायचा. सोबत एक छोटा दिवा घ्यायचा. तुपाचा दिवा असेल तर उत्तम, नाहीतर कोणत्याही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 2 केळी सोबत घ्यायच्या आहेत. अनेक लोक ही गोष्ट विसरतात, पण कमला एकादशीला पिंपळाच्या झाडाला 2 केळी अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. कारण असे मानले जाते की पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणून या दिवशी त्या वृक्षाला आदराने नमस्कार करून पूजा केली तर घरात सुख समृद्धी टिकून राहते. त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. शक्यतो शांत जागेतील पिंपळाचे झाड निवांत, तेथे गेल्यानंतर घाई करायची नाही. शांतपणे आणि श्रद्धेने सर्व करायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वात आधी त्या वृक्षाला मनापासून नमस्कार करायचा आहे. अनेक लोक थेट उपाय सुरू करतात, पण ज्या वृक्षाला आपण पूजन मानलं त्याच्या प्रती आदर असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण श्रद्धा आणि नम्रता यालाच जास्त महत्त्व दिलं जातं. त्यानंतर तुम्ही सोबत आणलेला दिवा पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे. तुपाचा किंवा असेल इतर उत्तम, आणि नसेल तर इतर कोणताही दिवा तुम्ही आणला असेल तर तो लावायचा आहे. मनात फक्त एक भावना ठेवायची, माझ्या घरातील अडचणी दूर होऊ दे, कर्जमुक्तीचा मार्ग मिळू दे आणि घर सुख समृद्धी कायम राहू दे. यानंतर आपल्याला कलशातील जे पाणी आपण तयार केलं आहे ते पिंपळाच्या झाडाला हळूहळू अर्पण करायचं आहे. घाई करायची नाही. शांतपणे जल अर्पण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र मोठ्याने म्हणता आला नाही तरी मनातल्या मनात आपण म्हणत राहायचं आहे. तेथेच या उपायातील सर्वात महत्त्वाची गोष्ट येते. पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची ती म्हणजे कोणती वस्तू? लाल पिवळा मौलीचा धागा. हा धागा खूप शुभ मानला जातो. हा धागा पिंपळाच्या खोडाला किंवा फांदीला श्रद्धेने बांधायचा आहे. धागा बांधताना तुमची इच्छा मनात स्पष्ट बोलायची आहे. कर्जमुक्ती हवी असेल तर पैसा, आपल्याला घरात पैसा आपल्याला टिकवायचा असेल तर, व्यवसायात प्रगती हवी असेल तर, मुलांचे शिक्षण, नोकरी, विवाह किंवा घरातील शांतता, जी कोणती इच्छा असेल ती मनामध्ये व्यक्त करायची आहे. आणि आपण तो धागा आहे तर तो बांधायचा आहे. पण बघा, उपायामागचा खरा अर्थ हा श्रद्धा आणि सकारात्मक भावना असतो. जेव्हा माणूस मनामध्ये प्रार्थना करतो तेव्हा त्याच्या मनातील भीती कमी व्हायला लागते, आत्मविश्वास वाढतो आणि मन आपलं जीवनात पुढे जाण्याची ताकद मिळते. म्हणूनच हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे. धागा आपल्याला बांधल्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळूहळू आपल्याला झाडाला हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे आहे. त्यानंतर सोबत आणलेले 2 केळी अर्पण करायची. ही गोष्ट खूप महत्त्वाची मानली जाते, कारण केळी भगवान विष्णूंना प्रिय मानले जाते. त्यानंतर या झाडाभोवती प्रदक्षिणा करायची आहे. प्रत्येक प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. शक्य नसेल तर फक्त भगवान विष्णूंचं नाव घेतलं तरी चालेल. प्रदक्षिणा झाल्यानंतर काही क्षण तेथे शांत उभं राहायचं. डोळे बंद करून माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची, माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर करा, मेहनतीला यश द्या, कर्जमुक्तीचा मार्ग दाखवा, अशी मनातच आपण विनंती करायची आहे. आणि आपली माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण अनेक लोक उपाय सांगतात पण त्यामागील श्रद्धा, वेळ आणि योग्य पद्धत सांगत नाही. पिंपळाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आणखी एक छोटासा पण खूप प्रभावी मानला जाणारा उपाय करायचा आहे. हा उपाय विशेष आपल्याला करून इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि घरातील अडलेली कामे मार्गी लागण्यासाठी करायचं आहे. तुम्हाला पिंपळाचं एक पान घ्यायचं आहे. शक्य असेल तर खाली पडलेलं स्वच्छ पान घ्या. जर तसं पान मिळलं नाही तर झाडाचं एक पान अलगद तोडू शकतात. पण पान तोडताना मनात त्या वृक्षाची माफी मागायची, कारण आपल्या संस्कृतीत वृक्षाला हे देवतासारखं मान दिला जातो. हे पान स्वच्छ पाण्याने धुवायचं. त्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्या पानावर छोटंसं स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं. त्यावर थोडासा अक्षता ठेवायच्या आणि हे पान उजव्या हातात घेऊन शांतपणे तुमची इच्छा व्यक्त करायची. कोणतीही इच्छा असो, कर्जमुक्ती, नोकरी, विवाह, व्यवसाय, घरातील शांतता, मुलांचे भविष्य, जी कोणती इच्छा आहे ती गोष्ट आपण मनात आहे ती मनापासून सांगायची. त्यावेळी नकारात्मक विचार आणायचे नाही. त्यानंतर हे पान जवळच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचे आहे.
शक्य असेल तर भगवान विष्णू, श्रीराम किंवा माता लक्ष्मीच्या मंदिरात अर्पण करायचं. तसं मंदिर जवळ नसेल तर कोणत्याही देवाच्या मंदिरात श्रद्धेने ठेवू शकतात. लाखो लोकांना अनुभव आहे की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. कारण जेव्हा मन श्रद्धेने भरलेले असतं तेव्हा मनात अधिक सकारात्मक होते. कमला एकादशीच्या दिवशी अजून एक गोष्ट नक्की करा. संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा. पण लक्षात ठेवा, एकादशी आणि गुरुवारी तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही. फक्त हळद कुंकू लावून नमस्कार करायचा आहे आणि दिवा लावायचा आहे. तसेच शक्य असेल तर त्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं किंवा मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप नक्की करा. घरात शांतता येईल. घरात शांतता वातावरण तयार होतं. मन स्थिर राहतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, एकादशीच्या दिवशी शक्यतो भात खाऊ नये असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. उपवास केला नाही तरी चालेल, पण त्या दिवशी साधं आणि सात्विक अन्न घ्यायला प्रयत्न करा. कारण या दिवशी शरीर आणि मन दोन्ही शांत ठेवा महत्त्वाचं मानलं जातं. घरात सतत भांडण होत असेल, नवरा बायकोंचे वाद असेल, मुलं ऐकत नसतील किंवा घरात नकारात्मक वातावरण जाणवत असेल तर शंखामध्ये किंवा छोट्या कलशात थोडंसं गंगाजल घेऊन ते संपूर्ण घरात शिंपडा. ते केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते अशी श्रद्धा आहे. तर अशा प्रकारे हा उपाय नक्की करा. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.